परभणी जिल्ह्यातील इंधन टंचाई सलग 5व्या दिवशी कायम आहे आणि हे संकट अधिक गडद होताना दिसत आहे। कारण आज परभणी शहरातील जवळपास 12 पेट्रोल पंप आहेत। या 12 पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे काही ठिकाणी, मात्र अनेक ठिकाणी पेट्रोल पंपच बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि डिझेल तर नाहीच आहे। मी सध्या परभणीच्या अमोल पेट्रोल पंपावर आहे। आपण जर बघितलं तर इथं डिझेल पेट्रोल दोन्हीही शिल्लक नाही, मात्र तरीही नागरिक इथं कॅन घेऊन पहाटेपासून रांगेमध्ये उभे आहेत। या सर्व आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते कॅन घेऊन या डिझेलसाठी वाट पाहत रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत। शहरातील 12 पंपापैकी काही पंपांवर पेट्रोलची विक्री सुरू आहे, मात्र डिझेलची विक्री नाहीये। आता हे चित्र इथलं आहे। आपण जर बघितलं तर समोर रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे, तिथं पण डिझेल उपलब्ध नाहीये, मात्र वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर लागलेल्या आहेत आणि दोन्हीकडे जे एकीकडे कॅनच्या रांगा आहेत, एकीकडे वाहनाच्या रांगा आहेत। नागरिकांना आशा आहे की लवकर इथं डिझेल येईल आणि आमच्या वाहनांमध्ये डिझेल मिळेल, कॅनमध्ये डिझेल मिळेल। आता हे सगळे पहाटेपासून या रांगेमध्ये आहेत। काय किती वाजल्यापासून रांगेमध्ये आहेत? 4:30-5 वाजेपासून भेटणं झाली। काल बी 4 वाजेपासून आलो तरी भेटणं। तरी आला नंबर आला 2 नंबर कॅन राहिले बंद केला। मग आता इथं तर डिझेल उपलब्ध नाही तरी लाईन लावली, तरी लाईन 4 वाजेपासून येणार म्हणाले 12-1 वाजता डिझेल रोज लाईन लावून उभे राहिले। रोज ड्रायव्हर काय करणार त्याला, गाडी बघणार हा गाडीसाठी। आता एक ड्रायव्हर आहे, गाडी हप्ता भरणार का गाडी चालवणार का नंबरला लागणार। आता 2-3 दिवसानं मीच स्वतः 10-10 लिटर डिझेल घेऊन चाललो, नंबर डिझेलच भेटायला नाही। किती वाजल्यापासून रांगेमध्ये आहेत? कशासाठी डिझेल पाहिजे? आम्हाला 4 व्हीलर साठी डिझेल पाहिजे होतं, बट आम्ही 4:30-5 वाजल्यापासून इथून येऊन थांबलेले आहेत। मात्र यांचं असं म्हणणं आहे की 9-9:30ला चालू होईल आणि 9-9:30ला चालू होईल म्हणत आहे, मात्र यांचं अजून काहीच कल्पना नाहीये की डिझेल येईल म्हणून। आणि काय अजून त्यांचं गाड्यामध्ये बी आम्ही लावलेल्या रांगेमध्ये, तरी हे रांगा त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आधी कल्पना दिली होती की 6 वाजता चालू होईल म्हणून। आम्ही 4:30 वाजल्यापासून इथं थांबलेलो आहेत, उपाशी पोटी थांबलेलो आहेत, मात्र अजून काही यांचा काही निर्णय दिसत नाही की बाई चालू होईल म्हणून। असं काही काय काम खोळंबले काम म्हणजे आम्ही आता हे काम असे शेतकरी माणसं आहे सगळे, आम्ही कामं करणारी, आम्हाला डिझेल पाणी लागतंय सगळे। आम्ही काही ड्रायव्हर लोक आहेत, काही म्हणजे अधिकाऱ्याच्या गाड्यावर आहेत, त्यांच्या गाड्या सगळे स्टॉप झालेल्या आहेत, तरी यांचं इंधन काय आणण्याचं काही प्रोग्रेस दिसत नाहीये। असं काही। तुम्ही कशासाठी आले? मी ट्रॅक्टरला डिझेलसाठी आलेले भेटले नाही ना, मग आता लाईन मध्ये लागलेले आहेत, बघूत काय होतं इथं। आता किती दिवस झाले चालू आहे सगळं? जवळपास 8 दिवस झालं तर चालू आहे। काय नेमकं अडचणी काय आहेत नेमक्या डिझेल असल्यामुळे? काय आता ट्रॅक्टरची सगळीच कामं थांबलेली आहेत। आता रुटर करणं चालू आहे शेताला, आता पेरणीसाठी डिझेल लागणार आहे। एकूणच जर बघायला गेलं तर कुठंच डिझेल उपलब्ध नाही आणि आपण जर बघितलं तर डिझेलची वाट बघत ह्या एकीकडे कॅनच्या लाईन लागलेली आहे आणि दुसरीकडे वाहनांची रांग जी आहे ती मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे। त्यांना सर्वांना आशा आहे की आता 10च्या नंतर डिझेल येईल आणि ते डिझेल आम्हाला मिळेल, मात्र हे डिझेल टंचाईचं संकट जे आहे ते कमी व्हायला तयार नाही। डिझेलचा पुरवठा सुरळीत केव्हा होईल हा प्रश्न मात्र कायम आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।